आज दादा माणूस गेलाय आणि त्याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्रात झालं। संपूर्ण देशात, संपूर्ण महाराष्ट्रात काळा दिवस साजरा होतो। हे दृश्य आपण शववाहिनीतील पाहतो। या ठिकाणी पार्थ पवार अजितदादांच्या पार्थिवासोबत आहेत, तर विद्या प्रतिष्ठानच्या ठिकाणी सगळे नेते उपस्थित आहेत। दादांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी असंख्य जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे। अजितदादांचा मृत्यू हा महाराष्ट्राला एक मोठा धक्का आहे। जे असं नुकसान झालंय जे कधीही भरून येता येणार नाही। आज ज्या बारामतीचा विकास अजितदादांनी केलेला आहे, खड्डेमुक्त बारामती केलेला आहे आणि त्याच बारामतीमध्ये अजितदादांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे। आज सकाळी बारामतीमध्ये लँडिंग दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला। या विमानामध्ये अजित पवार, सुरक्षा रक्षक आणि वैमानिक उपस्थित होते। आपण पाहतोय की सध्या बारामतीमध्ये अजितदादांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील सगळे नेते मंडळी जमलेली आहेत। ही दृश्य आपण पाहतोय शववाहिनीतील, ज्या ठिकाणी पार्थ पवार अजितदादांच्या पार्थिवासोबत आहेत। सध्या दादांचं पार्थिव हे शववाहिनीतून विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये ठेवण्यात येणार आहे। दादांना निरोप देण्यासाठी रस्त्यावर दुतर्फा गर्दी झालेली आहे। अजितदादा अमर रहे अशा घोषणा कार्यकर्ते देतात आणि केवळ पवार कुटुंबीयच नाही तर प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात आज अश्रू आहेत। अजितदादा केवळ एका पक्षाचे नेते नव्हते, तर ते महाराष्ट्राचे नेते होते आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आता आपण पाहतोय सगळ्याच पक्षातील नेते मंडळी या बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। दादांच्या अंत्यदर्शनासाठी नेते मंडळी बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे। महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावानं आज निरोप घेतलेला आहे। अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राचे हक्काचे लाडके दादा, आज आपल्याला पुन्हा कधीच दिसणार नाही आहेत, यावर कुणाचाच विश्वास बसत नाही। अजितदादांच्या या अकाली निधनानं महाराष्ट्राने एक उमदे नेतृत्व गमावलंय। कालपर्यंत अजितदादांच्या धाडसी नेतृत्वाची, मिश्किल वक्तव्याची बातमी देताना कदापि वाटलं नव्हतं की आज आम्हाला अशा प्रकारच्या बातम्या सांगाव्या लागतील, पण दुःखद अशी ही घटना घडली आहे। आपण पाहतो की आता जवळपास 11 तास लोटलेत, पण तरीही कुणाचाच विश्वास बसत नाही आहे। असं वाटतं अजितदादा कुठेतरी सभा घेत असतील, पण